हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 6 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये तायडीच्या इच्छेविरुद्ध, अपेक्षेविरुद्ध नुपूर ही पार्टीत आली आणि मल्हारबरोबर खूप चांगलं वागली. सगळ्यांसमोर मल्हारशी प्रेमाने बोलली, हसली, मल्हारबरोबर रोमॅन्टिक डान्स केला. त्यामुळे मल्हार खूप खुश झालाय आणि तायडीला जबर धक्का बसलाय. आणि मग तायडीने नुपूरला नशेली दवा पिऊ घातली, ज्यामुळे नुपूर ही नशेत नाचायला लागली, डान्स करायला लागली, वेड्यासारखं वागायला, बोलायला लागली. हे सगळं पाहून तायडी खूप खुश होती. पण त्याच वेळेस नुपूरने चक्क तायडीच्या सणसणीत मुस्काटात मारली आणि मग तायडीला जबर धक्का बसलाय. मग नुपूरने घातलेला हा धिंगाणा कसा होता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार आणि नुपूर हे दोघे एकमेकांच्या समोर असतात. दोघे एकमेकाकडे प्रेमाने पाहत असतात आणि तायडी या दोघांकडे रागारागाने पाहत असते. त्याच वेळेस नुपूर ही मल्हारशी काही न बोलता मल्हार समोरून जाऊ लागते. मल्हारला आश्चर्य वाटतं आणि मल्हार आवाज देतो, नुपूर. तर नुपूर ही मल्हारकडे वळून पाहते. तायडीचं बारीक लक्ष असतं की नुपूर आली कशी आणि आता काय करते. आणि नुपूर ही चक्क मल्हारच्या हातात हात घालते. त्यामुळे मल्हारला तर खूप आनंद होतो, पण तायडीला जबर धक्का बसतो. नुपूर मल्हारकडे प्रेमाने पाहून स्माईल देते. मल्हार तर खुशच असतो. त्यामुळे आशा, जिया या सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि मग सगळे न्यूज चॅनलचे पत्रकार हे सगळं शूट करत असतात. त्यामुळे तायडीचा चांगलाच जळफाट होतो. नुपूर ही नेहमीपेक्षा वेगळी वागत असते, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुपूरचा मल्हारवर किती राग आहे. पण या पार्टीमध्ये सगळ्यांसमोर ती मल्हारशी खूप प्रेमाने वागत असते. जसं काय हे दोघे एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालेले आहेत. दोघे सगळ्यांसमोर येतात आणि मग दीप नव्यानेच लग्न झालेल्या कपलचं सगळ्यांसमोर स्वागत करतो. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करतात. मल्हार नुपूर एकमेकांकडे पाहून स्माईल करत असतात, हसत असतात. नुपूर लाजत असते आणि हे सगळं पाहून तायडी आणि तायडीच्या बापाला जबर धक्काच बसतो. तायडीचा बाप विचारतो, तायडी हे सगळं काय सुरू आहे? तू तर म्हणाली होतीस की नुपूर या पार्टीला येणार नाही आणि आता तर या दोघांचं येथे चांगलंच नेनमटक्का सुरू आहे. तायडीला सुद्धा जबर धक्का बसलेला असतो. ती या दोघांकडे आश्चर्याने पाहत असते आणि मनात विचार करते, नुपूर, मला असं नव्हतं वाटलं की तू या पार्टीला येशील. त्याप्रमाणेच मी सगळा प्लॅन बनवला होता. पण तू येथे येऊन मला खूप मोठा धक्का दिलाय, माझा प्लॅन फ्लॉप केलाय असा त्याचा अर्थ होत नाही. मी अजूनही या पार्टीत तुझी आणि मल्हारची वाट लावू शकते, एवढं लक्षात ठेव. माझा प्लॅन ए फ्लॉप झाला असला ना, तरी माझा प्लॅन बी हा ऑन द पॉईंट आहे आणि हा प्लॅन बी तुझ्यासाठी जास्त घातक असेल, एवढं लक्षात ठेव. तायडी हाच विचार करत असते आणि त्याच वेळेस एक बाई पार्टीमध्ये येते. तिच्या हातात गिफ्ट असतं आणि ती मल्हार आणि नुपूरला म्हणते, काय मल्हार सर, आता तुमचं लग्न झालंय, मग रोमॅन्टिक डान्स, कपल डान्स तर व्हायलाच हवा. आता ही बाई कोण आहे देव जाणे, पण या बाईची फरमाईश मल्हार चांगलंच मनावर घेतो. मल्हार या बाईला विचारतो, आता डान्स करायचा आहे का? ही बाई म्हणते, हो मग आत्ता डान्स करायचा. मल्हार नुपूरकडे प्रेमाने पाहतो आणि विचारतो, नुपूर डान्स करायचा का? नुपूर त्याच्याकडे पाहून स्माईल करते आणि मग मल्हार नुपूर समोर हात पुढे करतो रोमॅन्टिक डान्स करण्यासाठी. तायडीचा खूप जळफाट होत असतो. रेवती मावशीच्या चेहऱ्यावर सुद्धा 12 वाजलेले असतात. पण तेवढ्यात नुपूर ही चक्क मल्हारशी अतिशय उद्धटपणे बोलते आणि म्हणते, सर, येथे मी तुमच्याबरोबर फक्त फोटो काढायला आली आहे. डान्सचा काय संबंध? मी तुमच्याबरोबर डान्स करणार नाही आहे. हे ऐकून तेथे उभे असलेल्या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तायडी खूप खुश होते. तायडीला समजतं की आता नुपूर मल्हारचा सगळ्यांसमोर अपमान करणार आहे. आशा, अन्वय सगळे खूप घाबरतात आणि मल्हार हा नुपूरकडे आश्चर्याने पाहू लागतो. तर नुपूर म्हणते, सर, मी ना येथे सगळ्यांना खरं खरं सांगायला आले. तुम्हाला काय वाटतंय? येथे मी सगळ्यांसमोर तुम्ही आणि मी किती सुखाने संसार करतोय, लग्नानंतर आपण दोघे किती खुश आहोत हे सांगायला आले का? नाही. आज या पार्टीमध्ये मी आपल्या नात्याचं सत्य सांगायला आले, तुमचं सत्य सांगायला आले. तायडीला खूप आनंद होतो. तर आशाला जबर धक्काच बसतो. मीनासुद्धा खूप खुश होते आणि न्यूज चॅनलचे रिपोर्टर हे सगळं शूट करत असतात.
नुपूर ही मल्हारला म्हणते, मल्हार सर, मी तुमच्याबरोबर लग्न करून खुश नाही आहे आणि माझं तुमच्यावर प्रेम वगैरे नाही आहे, तर उलट मी तुमचा खूप तिरस्कार करते. तुम्ही माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे शत्रू आहात. तुम्ही ती व्यक्ती आहात जिने मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठं दुःख दिलंय. हे ऐकून तायडीला खूप आनंद होतो. मल्हार तर नुपूरकडे पाहतच राहतो की नुपूर हे सगळं काय बोलतेय. आशा, जिया सगळे खूप दुःखी होतात. नुपूर म्हणते, मल्हार सर, आज मी सगळ्या जगाला सांगणार आहे की तुम्ही किती मोठे गुन्हेगार आहात. तुम्ही जो गुन्हा केलाय त्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय हे मी सगळ्या जगाला ओढून सांगणार आहे. आज सगळ्या जगासमोर मी तुमचा खरा चेहरा आणणार आहे. जो मल्हार खानविलकर एक मोठा बिझनेस म्हणून लोकांची लग्न लावून देतो, तो मल्हार खानविलकर खरा कसा आहे, त्याने एका मुलीच्या लग्नाच्या दिवशीच तिचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं होतं हे मी अख्ख्या जगाला सांगणार. मल्हार बिचारा मान खाली घालून हे सगळं ऐकत असतो. तायडीने बोलवलेला न्यूज रिपोर्टर खूप खुश असतो, पण घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. पण तेवढ्यात तायडीचा बाप हा तायडीला म्हणतो, तायडे तायडे कोठे हरवलीस. तायडी भानावर येते. म्हणजे आता नुपूर मल्हारशी जे काही उद्धटपणे बोलली ते सगळं तायडीचं स्वप्न असतं, तायडीचा भास असतो. आणि या बाईने रिक्वेस्ट केल्याप्रमाणे मल्हार आणि नुपूर हे दोघे रोमॅन्टिक डान्स सुरू करतात. आशाला खूप आनंद झालेला असतो आणि तायडी समोरच मल्हार आणि नुपूर दोघे एकमेकांबरोबर खुल्लम खुल्ला रोमांस करत अतिशय सुंदर रोमॅन्टिक डान्स करतात. नुपूर खूप खुश असते, तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो. मल्हार खुश असतो, आशा खुश असते. या दोघांचा हा डान्स खरंच खूप भारी आहे. पण तायडीच्या चेहऱ्यावर मात्र 3, 13 आणि 12 वाजलेले असतात. मल्हार आणि नुपूरचा हा डान्स अतिशय इंटेन्स असतो. दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात, रोमॅन्टिक डान्स करतात, एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात, स्माईल करत असतात. हा डान्स तुम्हाला सुद्धा खूप आवडेल यात शंका नाही. तायडीचा मात्र चांगलाच जळफळाट होत असतो. काय करून काय नको असं तायडीला झालेलं असतं. आणि त्याच वेळेस तायडी एका वेटरला आतमधील रूममध्ये येण्याचा इशारा करते आणि तेथून निघून जाते. मल्हार आणि नुपूरचा डान्स संपतो. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. फरमाईश केलेली बाई म्हणते, वा मल्हार सर, खरंच तुम्ही खूप छान डान्स केला. तेवढ्यात अन्वय, ईशा आणि मीना पुढे येतात. अन्वय म्हणतो, तुम्ही दोघे खूप छान दिसताय. ईशा म्हणते, हो ना, आज आत्तू तू खूप क्यूट दिसतीये. नुपूर तिचे गालगुच्चे घेते आणि म्हणते, हो, पण तुझ्यापेक्षा जास्त नाही. तर ईशा म्हणते, हो का, तू माझ्यापेक्षा जास्त क्यूट दिसूच शकत नाही, त्याला मी काही नाही करू शकत. हे ऐकून सगळे हसू लागतात. तर मल्हार म्हणतो, तुमची मुलगी ईशा खूप हुशार आहे. तर मीना उत्तर देते, माझ्यावर गेली आहे. हे ऐकून नुपूर हसू लागते. आणि मग जिया ही रेवतीजवळ येते आणि म्हणते, मॉम, सगळेजण किती एन्जॉय करताय आणि तू काय असं तोंड सोडून बसली आहेस. चल ना, पार्टी एन्जॉय कर ना. तर रेवती मावशी चिडून म्हणते, मी आहे ना तशी ठीक आहे, जा बरं तू इथून. तर जिया म्हणते, मॉम, तू नेहमी अशी का वागतेस. तुझी हीच इच्छा आहे ना की ब्रो नेहमी खुश राहावा. आता तो नुपूरबरोबर किती खुश आहे, आनंदाने डान्स करतोय, मग तू खुश का नाही आहे. तर रेवती मावशी चिडून म्हणते, जिया, तू जा बरं इथून. उगाच मला राग आला ना तर मी काही बोलेल आणि मग तुला वाईट वाटणार. जियाला खूप वाईट वाटतं. आणि त्याच वेळेस नुपूरची नजर तायडीवर पडते. या दोघी एकमेकींकडे रागाने पाहत असतात. नुपूर मनात विचार करते, सागरिका मॅम, आज तुम्हाला असं वाटलं होतं ना की मी आज या पार्टीत येणार नाही आणि मग तुम्ही मल्हार सरांची बदनामी कराल, पण मी असं होऊ दिलं नाही. मी तुमच्या अपेक्षेविरुद्ध या पार्टीत आले आणि सगळ्यांसमोर मी असंच दाखवतीये की आम्ही दोघे लग्नानंतर खूप खुश आहोत आणि मल्हार सरांची बदनामी करण्याचा तुमचा प्लॅन मी फ्लॉप केला आहे. तर तायडी विचार करते, नुपूर, जास्त खुश होऊ नकोस. माझा एक प्लॅन फ्लॉप केला म्हणजे तू खूप मोठा तीर मारला असं होत नाही. मी एक प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे गप्प बसणारी नाही आहे. तर मी दुसरा प्लॅन करेल आणि मला जे हवं आहे ना ते मिळूनच राहील. नुपूर मनात विचार करते, मॅम, आज तर मी ठरवूनच आले. तुम्हाला काय प्लॅन करायचा तो करा, पण मी तुमचा कोणताही प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही आहे आणि मी तुमचा प्रत्येक प्लॅन हाणून पाडणारच. या दोघींची नजरेतच ही सगळी बोलाचाली सुरू असते. आणि तेवढ्यात दीप नुपूर आणि मल्हारसाठी केक घेऊन येतो. सगळेजण केक कट करण्यासाठी पुढे येतात. मल्हार आणि नुपूर खुश असतात. त्याच वेळेस तायडी एका वेटरला इशारा करते आणि रूममध्ये यायला सांगते. हे दोघे तेथून निघून जातात आणि मग मल्हार आणि नुपूर हे दोघे एकत्र
केक कट करतात. सगळ्यांना खूप आनंद होतो. मल्हार आणि नुपूर हे दोघे एकमेकांना केक भरवतात. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. मल्हार नुपूर एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहतात, स्माईल करतात. त्यामुळे आशालाही आनंद होतो. आणि तेवढ्यात गायत्री पुढे येते आणि म्हणते, अरे वा, केक कट करण्याचा कार्यक्रम खूप छान झाला. मी काय करते, हा केक आतमध्ये घेऊन जाते आणि कापून आणते, म्हणजे सगळ्यांना देता येईल. असं म्हणून गायत्री हा केक घेऊन निघून जाते. आणि मग मीनासुद्धा तिच्या मागे मागे जात असते. अन्वय विचारतो, कुठे चालली आहेस तू? तर मीना म्हणते, ए, तू काय माझ्यावर लक्ष ठेवायला इथे आलास का रे? तू तुझी पार्टी एन्जॉय कर, मला माझी पार्टी एन्जॉय करू दे. असं म्हणून मीनासुद्धा गायत्रीच्या मागे जाते. अन्वयला कळतच नाही या बायकोचं काय सुरू आहे. आणि मग मल्हार हा नुपूरला म्हणतो, नुपूर, खूप खूप थँक्यू. आज तू या पार्टीला आलीस ना, मला खूप भारी वाटलं. तसं तर मला माहीत होतं तू या पार्टीला येणारच आहे. नुपूर मल्हारकडे पाहून प्रेमाने स्माईल करत असते. पण नुपूर येथे का आली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मल्हारचा उगाच गैरसमज होतोय असं नुपूरला वाटतं. आणि नुपूर म्हणते, मला ना थोडं पाणी प्यायचं आहे. मल्हार म्हणतो, हो हो, चल ना. आणि मल्हार हा काउंटरजवळ येतो आणि नुपूरला पाणी प्यायला देतो. नुपूर मल्हारच्या हातातून पाण्याचा ग्लास घेते आणि बाजूला ठेवून देते. आणि मल्हारला सांगते, मी हे सगळं नाटक करतेय. हे ऐकून मल्हारला खूप वाईट वाटतं. नुपूर मल्हारला ठणकावून सांगते, तुमचा जर असा गैरसमज होत असेल ना की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या प्रेमासाठी मी येथे आली आहे, तर असं बिलकुल नाही आहे. मी येथे आली आहे फक्त मल्हार खानविलकरच्या इमेजसाठी. आज येथे अनेक बिझनेस कम्युनिटीचे लोक आले आहेत, त्याचबरोबर तुमच्या ऑफिसचा स्टाफ आला आहे, तुमचे फ्रेंड सर्कल्स आले आहेत, नातेवाईक आले आहेत, मीडिया आली आहे. आणि जर आज या पार्टीला मी आले नसते तर सगळ्यांना असं वाटलं असतं की जो मल्हार खानविलकर अख्ख्या जगाची मोठी मोठी लग्न लावून देतो, त्या मल्हार खानविलकरचं स्वतःचंच लग्न टिकत नाही आहे, त्याची बायको त्याच्याबरोबर खुश नाही आहे, आणि मग तुमची खूप बदनामी झाली असती. म्हणून मी येथे आली आहे. हे सगळं ऐकून मल्हारला वाईट वाटतं. आणि इकडे गायत्री ही एकटीच किचनमध्ये मस्त केक खात बसलेली असते. सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करण्याचा तिचा कोणताही विचार नसतो. आणि तेवढ्यात मीना तेथे येते आणि म्हणते, अरे वा, तुम्ही तर केक इथे वाटायला आणला होता ना? तर गायत्री म्हणते, मग हा घे तुझा वाटा. आणि गायत्री ही मीनाला केक खाऊ घालते. मीना म्हणते, अरे वा, मग तुम्हाला पण घ्या तुमचा वाटा. आणि या दोघी एकमेकांमध्येच केक वाटून खात असतात. तर लगेच गायत्रीला मीना विचारते, पण तुम्हाला काही डायबिटीज वगैरे नाही आहे ना? काही साखर वगैरेचं प्रमाण वाढलं तर? तर गायत्री सांगते, हो ना, मला आहे ना साखरेचा खूप त्रास होतो. म्हणजे साखर असलेली एखादी वस्तू दिसली ना, कधी मी ती घशात घालते आणि माझ्या पोटात जाते, असं मला होतं. मीना सांगते, माझासुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. चला आपण पटापट केक खाऊन टाकूया. आणि या दोघी केकवर चांगलाच ताव मारतात. पण तेवढ्यात मीनाला आठवतं की जेवण करायचं बाकी आहे. मीना विचारते, पार्टीनंतर जेवण आहे ना? तर गायत्री सांगते, हो मग जेवण तर आहेच. तर मीना म्हणते, मग आपण आधी जेवण करूया आणि मग त्यानंतर स्वीट डिश खायला परत येऊया. ही आयडिया गायत्रीला सुद्धा आवडते आणि या दोघीही पार्टीमध्ये परत येतात. इकडे नुपूर ही मल्हारला ठणकावून सांगते, या पार्टीत मी तुमच्यासाठी नाही आली आहे, तर मी तुमच्या इमेजसाठी आली आहे. तुमची बदनामी होऊ नये यासाठी आली आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज मनात ठेवू नका. मल्हार नुपूरला म्हणतो, नुपूर, हे तू जे काही सगळं बोलते ना, ते माझ्या प्रेमासाठीच बोलतीये, हे मला चांगलंच कळतंय. पण ते तुला कळत नाहीये. ही माझी इमेज, माझी बदनामी होऊ नये याचं कारण म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे. नुपूर चिडून म्हणते, नाही सर, तुमच्या ऑफिसमध्ये शेकडो लोक काम करतात. त्यांची स्वप्न, त्यांचं कुटुंब, त्यांचं दैनंदिन जगणं हे सगळं या कंपनीवर अवलंबून आहे. आणि जर तुमची बदनामी झाली तर तुमच्या बिझनेसची बदनामी होईल. त्याचा अफेक्ट कुठेतरी या लोकांवर होईल. म्हणून मी त्या लोकांसाठी येथे आली आहे. मल्हार म्हणतो, नुपूर, तू या सगळ्याला काहीही उत्तर दिलं, काहीही नाव दिलं ना, तरी तुला माझ्याबद्दल काळजी वाटली. आणि ही काळजी प्रेमातूनच निर्माण झाली आहे. तुझा माझ्यावर प्रेम आहे हे मला कळतं आहे. नुपूर म्हणते, सर स्माईल करा. सगळे आपले फोटो काढताय. आणि मग हे दोघे फोटोसमोर कॅमेरासमोर स्माईल करतात. नुपूर मल्हारला म्हणते, मल्हार सर, आता आपण जे नाटक केलं ना, ते नाटक खरं आहे. आणि आता आपण जे बोलतोय ना, ते खरं आहे की आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम नाही आहे. माझं तर नाहीच नाही आहे. आणि माझ्यासाठी तुम्ही फक्त एक मोठे बिझनेसमॅन आहात, ज्याच्यावर अनेक कुटुंब अवलंबून आहे. आणि माझ्यामुळे तुमची बदनामी होऊ नये म्हणून मी येथे आली आहे.
आणि तुमच्या आजूबाजूलाच अशी अनेक माणसं आहेत ज्यांना असं वाटतं की तुमची बदनामी व्हायला हवी आणि त्यांच्यासाठीच मी येथे आली आहे त्यांचा डाव हाणून पाडायला. हे ऐकून मल्हारला मोठा धक्काच बसतो. मल्हार म्हणतो, नुपूर, तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना, पण तरीही तुझं माझ्याबद्दलचं प्रेम हे दिसून येतंय. नुपूर चिडून म्हणते, मल्हार सर, मी तुम्हाला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही ऐकणार नाहीच आहात. त्यामुळे तुम्हाला काय समजायचं ते समजा. पण मी तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी येथे नाही आले, हेच सत्य आहे. मल्हारला कळतच नाही की नुपूरला कसं समजावून सांगावं की तिने हे सगळं मल्हारच्या प्रेमासाठीच केलं आहे. आणि इकडे तायडीचा बाप आणि वेटर एका रूममध्ये असतात आणि तायडीसमोर 2 कोल्ड्रिंकचे ग्लास ठेवलेले असतात. तायडीचा बाप विचारतो, तायडे, येथे आपला सगळा प्लॅन फ्लॉप झाला. ती नुपूर पार्टीत आली, मस्त रोमांस करतीये आणि तू काय येथे कोल्ड्रिंक प्यायला मला बोलवलंय का? तर तायडी, अक्कड बक्कड बंबे बो, 80-90 पुरे सो, असं म्हणत ग्लास इकडचा तिकडे ठेवते आणि या वेटरला सांगते, हा नुपूरचा ग्लास, लक्षात ठेवायचं. आणि मग तायडी या नुपूरच्या ग्लासमध्ये नशेच्या औषधाची पूर्ण बाटली मोकळी करते. ही बाटली फेकून देते आणि या वेटरला लाखो रुपये देते आणि विचारते, एवढे पैसे पाहिल्यावर कळालं असेल ना की हा ग्लास नुपूरच्या हातात जाणं किती महत्त्वाचं आहे. हा वेटर म्हणतो, हो मॅडम, कळालं. तायडी त्याला सांगते, जा मग. हा वेटर हा ग्लास घेऊन तेथून निघून जातो. तायडीचा बाप विचारतो, पण तायडे, याने काय साध्य होणार आहे? नुपूरला नशा चढेल, त्याचा आपल्याला काय फायदा? तर तायडी सांगते, बाबा, आज नुपूर किती चीप आहे ना हे सगळ्या जगाला कळेल की मल्हारची चॉईस किती चीप आहे. आणि नुपूर फक्त नशेत येऊन नशेडी नाही होणार, तर नुपूर मल्हारचा गुन्हा सगळ्यांसमोर सांगणार. हे औषध आहे ना, नुपूरच्या मनातलं सगळं बाहेर काढेल आणि नुपूर सगळ्या जगाला ओरडून सांगेल की मल्हारने काय गुन्हा केला होता. हे ऐकून तायडीच्या बापाला सुद्धा खूप आनंद होतो आणि तायडीसुद्धा एखाद्या राक्षसासारखी हसू लागते. तर इकडे गायत्री आणि मीना चक्क बोटं चाटत चाटत पार्टीमध्ये परत येतात. मीना म्हणते, आपण काहीतरी थंडगार ज्यूस प्यायला हवा. आणि त्याच वेळेस तायडीने नुपूरसाठी पाठवलेला हा वेटर तोच ज्यूसचा ग्लास येऊन पार्टीमध्ये येतो आणि लगेच मीना त्याला थांबवते आणि म्हणते, ओ थांबा, द्या मला ज्यूस. ती हा ज्यूस घेणार एवढ्यात तायडी तेथे येते आणि म्हणते, हा ग्लास तुझ्यासाठी नाही आहे. तर मीना चिडून विचारते, या ग्लासला काय सोनं लागलं की काय? तायडी चिडून म्हणते, अगं तोंडाला काय लागले ते पहा. तर मीना म्हणते, काय लागले? केक लागलाय. अरे हो, केक खूप भारी होता बरं का. तर तायडी चिडून म्हणते, जा आधी तोंड धुवून ये, कसं दिसतंय ते तोंड. मीना ही तोंड धुवायला जाते आणि मग तायडी या वेटरला मल्हार आणि नुपूरकडे पाठवते. तर गायत्री तायडीला विचारते, हे तायडे, काय झालं? तुला भूक लागली का? तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तुला भूक लागली आहे. मी काय करते, तुला थोडा केक आणून देते. केक खूप भारी बरं का, खा. पण तायडी ही आईकडे रागारागाने पाहते आणि तिला जायला सांगते. तायडीची आई तेथून निघून जाते. तेवढ्यात हा वेटर नुपूर आणि मल्हारजवळ येतो आणि म्हणतो, मॅम ज्यूस घ्या ना. तर नुपूर म्हणते, नकोय मला. वेटर म्हणतो, प्लीज मॅम घ्या ना. नुपूर ज्यूस घेते, मल्हारसुद्धा ज्यूस घेतो. हे पाहून तायडी आणि तायडीच्या बापाला खूप आनंद होतो. तायडीचा बाप म्हणतो, तायडे, औषध वेळेवर आणि जागेवर पोहोचलंय. तायडी म्हणते, आता पहा काय धमाका होतोय. आणि नुपूर हा ज्यूसचा ग्लास पीत असते, ज्यूस पीत असते आणि तिला काहीतरी वेगळं वाटतं. यात नक्कीच काहीतरी वेगळं आहे असं नुपूरला वाटतं आणि नुपूर ज्यूस प्यायचं थांबते. तायडी आणि तायडीचा बाप मात्र खुश असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. नुपूरने तायडीची चांगली जिरवली. तायडीने मल्हारची बदनामी करायचं ठरवलं होतं, पण नुपूर या पार्टीत पोहोचली. सगळ्यांसमोर मल्हारशी खूप प्रेमाने वागली, हसली, बोलली, मल्हारबरोबर फोटो काढले, डान्ससुद्धा केला. त्यामुळे तायडीचा चांगलाच जळफाट झाला आहे. पण हार मानेल ती तायडी कसली? तायडीने हार मानली नाही आणि नुपूरला नशेली दवा दिली. म्हणजेच नुपूरला आता काहीच सुचणार नाही आणि नुपूर वेडवाकडं वागेल, ज्यामुळे नुपूरची बदनामी होईल, म्हणजेच मल्हारची बदनामी होईल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, नुपूर ही नशेची दवा पिऊन पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल होणार. ती तायडीच्या जवळ जाईल आणि म्हणेल, सागरिका मॅममुळे आज हे सगळं शक्य झालं आहे.
त्यांनी माझ्यासाठी किती छान पार्टी दिली आणि मग ती चक्क डान्स करू लागणार. सगळ्यात आधी ती आशाबरोबर डान्स करेल, त्यानंतर मीनाबरोबर डान्स करेल, रेवती मावशीबरोबर डान्स करेल, गायत्री तर तिच्याबरोबर एकदम भारी झिंगाट डान्स करणार. त्यामुळे तायडी खुदूखुदू हसू लागेल. पण हा डान्स करण्याच्या नादात संधी साधून नुपूर चक्क तायडीच्या सनसनीत मुस्कटात मारणार. त्यामुळे मल्हार, रेवती, तायडी, आशा या सगळ्यांना जबर धक्काच बसेल. तायडीच्या डोळ्यात तर चक्क रक्त उतरणार की या नुपूरने माझ्या थोबाडीत मारली. मग नुपूरने हे जाणून बुजून केलं की नशेत केलं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण याचे परिणाम मात्र भयंकर होतील एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.